नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न. ही सिरीज आपण पाहत आहोत. यात आत्तापर्यंत आपण 16 भाग पूर्ण केलेले आहेत. आजचा हा 17वा भाग. आत्तापर्यंत आपण व्यायामाचं महत्त्व आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, मॉडर्नच्या दृष्टिकोनातून हे सगळं पाहिलेलं आहे. आणि योगासनाला आपण आता सुरुवात केलेली आहे. योगासनातही बैठ्या स्थितीतली आसनं आपण मागच्या भागात पाहिलेली आहेत. आज आपण उभ्या स्थितीतील आसनं पाहणार आहोत. उभ्या स्थितीतील आसनं ही अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणजे का, तर ती फाउंडेशन आसनं आहेत की सहज कुणालाही करता येण्यासारखी सोपी अशी आसनं आहेत. बहुतांश आसनं सोपी आहेत. काही कठीण आसनं आहेत, पण ते सगळ्यांसाठी सरसकट नाहीत. तर मधुमेही व्यक्तींमध्ये एक योगासनाची सुरुवात होण्यासाठी, एक फाउंडेशन त्याचं तयार होण्यासाठी, पुढे जाऊन मनशांती आणि त्या दृष्टिकोनानं प्राणायाम वगैरे ध्यानधारणा करण्यासाठी, तर एक आपल्या शरीराची एक बैठक तयार व्हावी, एक शरीर स्थिती तयार व्हावी, यासाठी ही आसनं महत्त्वाची आहेत. तर आपण एक एक आसनं बघूया, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. आता या स्थितीतलं पहिलं आसन जे आहे, लहानपणापासून आपण करतो, ते ताडासन. ताडासनामध्ये काय, अतिशय सोपं असं आसन आहे. दंडस्थिती ही सगळ्या आसनांची पूर्वस्थिती दंडस्थिती आहे. दंडस्थिती म्हणजे काय, जवळजवळ पाय घ्यायचे, पायांचे तळवे जवळ आहेत, तुम्ही ताठ असे उभे आहात आणि खांदेसुद्धा तुमचे अतिशय सरळ असे आहेत आणि सरळ असं फक्त उभं राहायचं आहे. याला म्हणतात दंडस्थिती. तर पूर्वस्थिती दंडस्थिती आहे. दंडस्थितीमध्ये एकदा उभं राहिलात की त्यानंतर तुम्ही सरळ तुमचे पायाचे तळवे जे आहेत ते जवळजवळ आहेत, बोटं पायांची ही जवळजवळच आहेत, जे एक सफिशियंट त्याचं नॉर्मल अंतर असतं तेवढंच फक्त आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही हात हे तुमच्या शेजारी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू पायाच्या बोटांवर उभं राहायला सुरुवात करायची. म्हणजेच काय, टाच ही तुमची हळूहळू उंचवायची आहे. तर टाच उंचवत उंचवत तुम्ही जेव्हा उभं राहताय, त्याच वेळेला तुमचे बाजूला असलेले हात जे आहेत ते तुम्ही हळूहळू वर घ्यायचे. वर घेतल्यानंतर ते वर असे खेचून धरायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढ्या वेळ तुम्हाला शक्य होणार आहे तेवढ्या वेळ तुम्ही ते खेचून धरायचे आहेत. तर अशा स्थितीमध्ये उभं राहताना वर हात हे खेचलेले आहेत, पाय हे खाली गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने ओढले जात आहेत. अशा स्थितीने सगळं शरीर हे असं थोडं ताणलं गेलेलं आहे. यावेळेला नाभीचा जो भाग आहे, जिथे मणिपूर चक्र आहे, ते सुद्धा तुमचं असं ताणलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ते छानपैकी असं थोडंसं उद्दीपित होतं आहे. मणिपूर चक्र म्हणजेच काय, अग्नीचं स्थान आहे. आपल्या नॉर्मल भुकेचं, पाचक अग्नीचं हे स्थान आहे आणि त्यामुळे त्याला एक छानपैकी प्रदीप्त करण्याचं काम हे आसन करत असतं. म्हणजे छोटंसं साधंसं आसन आहे, पण आपल्याला किती छानपैकी त्याचा फायदा होतो आहे. तर तुमचं मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डरचा आजार आहे. त्यामुळे यात हे अतिशय महत्त्वाचं आणि छान असं आसन आहे. याच्यानंतर तुम्ही बघाल तर पुढचं आसन कुठलं आहे, तर कोणासन हे आसन आहे. ते सुद्धा अतिशय सोपं आणि साधं असं आसन आहे. कोणासनामध्ये तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही आधी छानपैकी दंडस्थितीमध्ये उभे आहात. दंडस्थिती धारण केल्यानंतर तुमच्या पायामध्ये अंतर हे थोडंच आहे आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात केलेली आहे. उजव्या बाजूला हळूहळू तुम्ही एका बाजूला वळत आहात आणि त्याच वेळेला तुमचा डावा हात जो आहे तो तुमचा हळूहळू वर जातो आहे. आणि अशा याच्यामध्ये तुम्ही काय करताय, शरीराला एक कोणाची स्थिती प्राप्त करून देत आहे. तर यावेळेला काय होते बघा, तुम्ही उजव्या बाजूला तेव्हा तुम्ही वळताय तेव्हा तुमचा उजवा भाग जो आहे हा छानपैकी उजव्या बाजूचे ऑर्गन जे आहेत ते छानपैकी असे दाबले जात आहेत आणि डाव्या बाजूची जे स्नायू आहेत आणि डाव्या बाजूचे जे ऑर्गन्स आहेत ते तुमचे असे थोडेसे ताण येतोय, त्यांना स्ट्रेचिंग होत आहे त्यांचं. यामुळे काय होतं, दोन्ही बाजूला आपण हे आलटून पालटून आसन करणार आहोत. तर त्यामुळे त्यांचा अवयवांना छानपैकी असा मसाज मिळतो आहे आणि त्यामुळे त्यांचं काम हेच अधिकाधिक चांगलं, उदरातील अवयवांचं काम अधिकाधिक चांगलं व्हायला या आसनाने मदत होते. इथेच तुम्ही काय बघाल की छानपैकी पॅनक्रियास जे आहे ते सुद्धा कॉम्प्रेस होत आहे आणि त्यामुळे पॅनक्रियाचं पण काम चांगलं व्हायला मदत होते आहे. उदरातील सगळ्या इतर म्हणजे स्टमक आहे, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्प्लीन, लिव्हर सगळ्यांचंच काम हे चांगलं होण्यासाठी तुम्हाला या आसनाचा उपयोग होत आहे.
आणि हे लक्षात ठेवायचं आहे की केव्हाही आसन जेव्हा सुरू करायचं आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही कुठेही वळता, ट्विस्टिंग पोझिशन असेल किंवा खाली वळायचं आहे, मागे वळायचं आहे, त्यावेळेला तुम्ही हळूहळू श्वास सोडत ते आसन करायचं आहे. तर हे श्वासावर नियंत्रणसुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि दृष्टी जी आहे ती तुमची स्थिर समोरच आहे, आणि अशा पद्धतीनेच तुम्ही परत डाव्या बाजूलासुद्धा हे आसन करायचं आहे. तर हे आहे कोणासन. तिसरं आसन आहे आपलं या स्थितीमध्ये ते कटिचक्रासन. कटिचक्रासन हे कसं आसन आहे, हे सुद्धा अतिशय सोपं असं आसन आहे. हे आपण योगा प्रोटोकॉलमध्ये सुद्धा केलेलं आहे, आणि शाळेमध्ये असताना तर आपण नेहमीच ते आसन करतो. याच्यामध्ये काय करायचं आहे, आधी दंड स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. दंड स्थितीमध्ये उभं राहिल्यानंतर तुम्ही हळूहळू हात आधी समोर घ्यायचे. समोर कसे घ्यायचे आहेत की जे अतिशय तुमच्या शोल्डरच्या रेषेत असे समोर असे घ्यायचे आहे, आणि त्याच्यानंतर हळूहळू आता आधी श्वास घ्यायचा, आणि श्वास सोडत सोडत तुम्ही हळूहळू आता उजव्या दिशेने वळायला सुरुवात केलेली आहे. उजव्या दिशेने तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं वळायचं आहे. पण हे वळताना काळजी एवढीच घ्यायची आहे की तुम्हाला कुठेही पायाचे तळवे जे आहेत ते वळवायचे नाहीत. ते पायाचे तळवे सरळच आहेत, गुडघा वाकलेला नाही आहे, कमरेला कुठं अतिरिक्त ताण पडलेला नाही आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे जेवढं तुम्हाला वळता येईल, आणि तुमची नजर जी आहे ती तुमच्या हातांच्या बोटांच्या कडे असणार आहे. त्यामुळे जसे हात तुमचे वळणार आहे तशी तुमची नजरही वळणार आहे. आणि त्या फायनल पोझिशन अचीव केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जितक्या वेळ रेस्ट होता येईल, जितक्या वेळ थांबता येईल तेवढं थांबायचं आहे, आणि पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. नंतर हात परत खाली करायचे आहे, परत सरळ हात करायचे आहेत, आणि नंतर तेच आसन दुसऱ्या स्थितीने पण करायचं आहे. तर यात सुद्धा तुम्ही बघितलं की मानेपासून तर कमरेपर्यंत हे सगळ्या, इव्हन गुडघ्याच्या वरच्या भागापर्यंत सगळा जो भाग आहे तो एका दिशेने वळतो आहे. आणि वळतो आहे म्हणजेच काय होतं आहे, एक ट्विस्टिंग जे होतं आहे त्याच्यामुळे स्नायूंना छानपैकी मसाज मिळतं आहे, तुमचे स्नायू चांगले मजबूत व्हायला मदत होते. मधुमेहामध्ये काय झालेलं आहे, स्नायू असे विस्विषित झालेले आहे, कमकुवत झालेले आहेत, त्यांची क्रयशक्ती कमी झालेली आहे, त्यामुळे काम करण्याची शक्ती कमी झालेली आहे. तर ही आपली क्रयशक्ती आपल्याला परत मिळवायची आहे. त्यासाठी आपल्याला स्नायूंना मजबूत करायचं आहे, आणि त्यासाठी आपल्याला हे कटिचक्रासन करायचं आहे. कटिचक्रासनानंतर पुढचं आसन आहे ते म्हणजे अर्धचक्रासन. पूर्ण चक्रासन हे आपण झोपलेल्या स्थितीमध्ये करतो, आणि त्यामध्ये काय करतो, पूर्ण हाताच्या तळवा आणि पायाच्या तळव्यांवर पूर्ण शरीराचं वजन हे अगदी चक्राकार असं तोलून धरतो. इथे आपल्याला एवढं काही करायचं नाही, इथे अर्धचक्रासन म्हणजे अर्धचक्र फक्त करायचं आहे. तर ते का महत्त्वाचं आहे आसन करणं, कारण की आपण सगळे जे करतो रोजच्या ॲक्टिव्हिटीज, त्यामुळे आपण फॉरवर्ड बेंडिंग खूप करतो, म्हणजे पुढच्या बाजूला आपण खूप वाकतो, किंवा कम्प्युटरचे काम असतील किंवा कुठलेही बरेचसे आता डेस्क बाउंडचे जॉब्स आहेत ते कसे आहेत, ते फॉरवर्ड बेंडिंगचे आहेत, किंवा गृहिणीसुद्धा सतत पुढे वाकत असतात. तर त्यासाठी बॅकवर्ड बेंडिंगचे आसन करणं ही खूप महत्त्वाचे आहे, कारण की स्नायूंना तशा पद्धतीने ती ताकद मिळते. तर इथे काय करायचं आहे, परत दंडस्थितीत उभं राहायचं आहे, आणि त्यानंतर जे तुमचे हात बाजूला आहेत तर त्यांचाच तुम्ही हळूहळू पाठीला सपोर्ट घ्यायचा आहे. मणक्यांच्या दोन्ही बाजूला तुमचे हात हे असे छान रेस्ट होऊ द्यायचे, छान त्याचा आधार घ्यायचा आहे. आणि त्याचा आधार घेऊन आता हा आधार घेताना किंवा ह्या पोझिशनमध्येच काय झालेलं दिसतंय तुम्हाला की तुमचे शोल्डर ब्लेड जे आहे ते जवळ आले, स्कॅपुला जे ते जवळजवळ आलेत, आणि तो चेस्ट जे आहे ते छान ओपन झाली आहे. त्यामुळे छानपैकी असा श्वास घ्यायचा आहे भरून, ते पूर्ण छाती भरून असा श्वास घ्यायचा आहे, आणि त्यानंतर सोडायचा आहे. आणि तो कसा सोडायचा आहे, तर मागे हळूहळू वळताना तो श्वास हळूहळू सोडायचा आहे. आणि मागे किती वळायचं आहे, तर पूर्ण त्या पाठीला छान ताण मिळतोय, आणि मस्त आपल्या हाताचा आधार घेऊन जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं मागे वळायचं आहे. हेच तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन चित्रामध्ये सुद्धा मी दाखवलेली आहे, पण स्वतः पण मी तुम्हाला सांगते आहे की जे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर असं तुम्ही वळताना काय होतं आहे, तर शरीराचा पूर्व भाग जो आहे म्हणजे पुढचा भाग जो आहे तो छान ताणला जातो आहे, आणि मागचा भाग जो आहे तो कॉम्प्रेस होतो आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पुढच्या स्नायूंना पण एक छान ताण मिळाला आहे, मागचे स्नायू छान रिलॅक्स झालेले आहेत, आणि त्यामुळे त्यांचं कार्य सुधारायला मदत झालेली आहे. त्याच वेळी आणखीन काय झालेलं आहे, तर मणिपूर चक्र जे आहे ते पण उद्दीपित झालेलं आहे, कारण की पुढचा भाग छान ताणला गेलेला आहे,
अग्नीचं कार्य सुधारलं आहे, डायजेशन सुधारलं आहे, पँक्रियाजचं कार्य सुधारणार आहे, तुमच्या इतर सगळ्या लिव्हर, स्प्लीन, किडनीला छान ताकद मिळणार आहे. तर असं हे आसन आहे. याच वेळेला काय होणार आहे, जे तुमचं कंठाच्या ठिकाणी इथे आहे ते विशुद्ध चक्र आहे. ते विशुद्ध चक्राला सुद्धा छान असं ताण मिळालेला आहे आणि त्यामुळे त्याचंही काम सुधारणार आहे. थायरॉईडचं फंक्शन तुमचं सुधारणार आहे आणि याच्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. हार्मोन बॅलन्स एकदा व्हायला लागला की शरीर एक ट्यूनअप व्हायला लागतं आणि अशा पद्धतीने तुमचं शरीर जे आहे ते नैसर्गिक स्थितीकडे जायला लागतं. तुम्ही हळूहळू डायबिटीसपासून मुक्त व्हायला लागतो. डायबिटीसच काय, इतर कुठल्याही तुम्हाला आधिव्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी योगासनं हा खूप छान उपाय आहे. तर असं हे कटी चक्रासन म्हणजे पूर्ण चक्रासन जरी आपल्याला करता येत नसलं तरी आपण कट्टी चक्रासनाने त्याचे फायदे मिळवू शकतो. आता याच्याही पुढे हे छानपैकी जमतंय तुम्हाला, त्यानंतर तुम्ही काय करू शकता की पूर्णपणे त्या हातांचा आधार न घेता सुद्धा तुम्ही अर्धकटी चक्रासन करू शकता. म्हणजे हात छानपैकी असे मागे वळवून आणि त्याच्याने पूर्णपणे त्याच्यावर शरीर पूर्ण तोलून धरत अशा पद्धतीने तुम्ही अर्धकटी चक्रासनाची स्थिती जी आहे ती साध्य करू शकता. तर हे झालं तुम्हाला अर्धचक्रासनाबद्दल. याच्या पुढचं आसन कुठलं आहे तर वीरासन. वीरासन हे आसन कसं आहे तर वीर म्हटलं की काय, शूरवीर तुम्हाला माहितीच आहे. तर पूर्वी ज्या लढाया आहेत त्या कशा व्हायच्या की स्वतः हातात तलवार किंवा काहीतरी असे शस्त्रास्त्र घेऊन असं युद्ध होत असेल. त्यामुळे याला साधारणतः वीरासन हे नाव दिलेलं असावं. यामध्ये काय आहे की आत्तापर्यंत तुम्ही पाय जवळजवळ ठेवून अशा पद्धतीने ही सगळी आसनं केली. आता याच्या पुढे आता थोडीशी पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये छानपैकी असं अंतर घ्यायचं आहे. एखादा फूट असं, एखादा मीटर असं अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर तुम्हाला हवं असलं तर दोन्ही पायाचे तळवे जे आहेत ते पुढच्या बाजूला बोटं अशा पद्धतीने ठेवू शकता किंवा डावा पाय जो आहे त्याचा तळवा हा समोर आहे आणि उजवा पाय हा इकडे वळलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर हळूहळू काय करायचं आहे, एकदा ती पोझिशन घेतली की त्यानंतर तुमच्या हातांची स्थिती ही तुम्ही एकतर तलवार वगैरे हातात धरलेली आहे अशा पद्धतीने वर असे काहीतरी करू शकता किंवा तर सरळ पॅरॅलल तुमचे हात असू शकतात आणि त्याच वेळा तुम्ही हळूहळू खाली वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे गुडघ्यातून पाय जो आहे पुढचा तो वाकवायचा आहे आणि मागचा जो पाय आहे तो मात्र ताठ ठेवायचा आहे, तो गुडघ्यातून वाकवायचा नाही. आणि ही स्क्वॅटसारखी जी पोझिशन आहे ती थोड्या वेळ होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे तुम्ही बघितलं ही थोडीशी आता कठीण आसन होत जाणार आहेत हळूहळू. तर यामध्ये तुम्हाला दिसेल की पायाचे स्नायू हे छान मजबूत होणार आहेत, कमरेच्या स्नायूंना पण ताकद मिळणार आहे, पाठीच्या स्नायूंना छान ताकद मिळणार आहे, एका बाजूचे अवयव पण छान कॉम्प्रेस होणार आहे, पाठीचा भाग ताठ होणार आहे आणि याच्यामुळे तुमची शक्ती वाढायला छान मदत होणार आहे. तर असं हे वीरासनाचे 2 व्हेरिएशन्स आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की दुसरं जे वर तलवार घेतल्यासारखं किंवा वर हात जोडून जे आसन करायचं आहे त्यालाच वीरभद्रासन असं सुद्धा म्हणतात. तर याच्या पुढचं आसन आहे वीरभद्रासन. वीरभद्रासनामध्ये काय केलेलं आहे तर दोन्ही जे याच्यामध्ये 2 स्थिती त्यांनी दिलेल्या आहेत. तर वीरभद्रासनामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं फोल्ड करून आणि वर हात धरून अशा पद्धतीने वळायचं, अशा पद्धतीने एक वीरभद्रासन आहे. आणि दुसरं जे आसन आहे ते त्याच याच्यामध्ये थोडंसं हातांचं फक्त व्हेरिएशन करून दुसरं आसन आहे, पण मिळणारे फायदे जे आहेत ते जवळजवळ तुम्हाला सारखेच आहेत. ह्याच्या पुढचं जे आसन आहे ते आहे वृक्षासन, जे आपण अगदी लहानपणापासून करत आलेलो आहे किंवा योगा प्रोटोकॉल जो आहे होता आपला 21 तारखेला आपण योगा डे साजरा केला तर त्यासुद्धा हे आसन आहे. तर वृक्षासन जे आहे ते सुद्धा कसं आहे की एका पायावर तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन हे तोलून धरायचं आहे. वीरभद्रासनामध्ये पण तुम्ही पाहिलं की एका पायावर अक्षरशः वजन ते तोलून धरलेलं आहे, पण ते आपण शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठीच आपण तो भाग ठेवलेला आहे, कारण त्याच्यामध्ये एका पायावर वजन आणि एक पाय फक्त मागे सोडून द्यायचा आहे आणि हात फक्त असे सरळ करायचे आहेत. ते थोडंसं आसन
खूप जणांना कठीण जाऊ शकतं, त्यामुळे मी ते जास्त एक्सप्लेन नाही केलं. पण हे वृक्षासनसुद्धा तसंच आहे की एका पायावर तुम्हाला सगळ्या शरीराचं वजन हे असं तोलून धरायचं आहे. म्हणजे कसं की एक पाय जो आहे तो तुमचा अतिशय छान जमिनीवर तळवा तुमचा छान टेकलेला पाहिजे. त्याचे अगदी चारी कॉर्नर्स जे आहेत तळव्याचे ते अगदी जमिनीला स्पर्श करतायत. म्हणजे फाउंडेशन तुमचं एकदम छान स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता उजवा पाय तुमचा छान जमिनीला टेकलेला आहे, तर डावा पाय तुम्ही जो आहे तो हळूहळू वर घ्यायला आता सुरुवात केलेली आहे. डावा पाय कसं वर घेणार आहात तुम्ही? हळूहळू वर घेऊन तो गुडघ्याच्याही वर घेणार आहात. गुडघ्यावर कधीच तो पाय नको आहे. गुडघ्यावर ठेवला तर गुडघ्याला इजा होण्याची शक्यता आहे. गुडघ्याचे छोटे छोटे स्नायूबंध आहेत त्यांना पण इजा होण्याची शक्यता आहे. लिगामेंट इंजुरी आपण म्हणतो तसं. तर त्यामुळे तिथे नाही घ्यायचा आहे. तो पायाचा जो तळवा आहे तुमचा डावा पायाचा तो छान असा मांडीच्या आतल्या बाजूला प्रेस करायचा आहे. म्हणजे मांडीने तो तळवा प्रेस करायचा, तळव्याने मांडी प्रेस करायची. म्हणजे दोघांना एकमेकांचा आधार मिळायला पाहिजे छान. आणि ते गुडघ्याच्या वर रेस्ट केलेला आहे अशा पद्धतीने तो तुम्ही ठेवायचा आहे. त्याच वेळेला तुमचे हात जे आहेत ते तुम्ही हळूहळू वर घेत ते तुम्ही बाजूला ठेवू शकता किंवा अगदी वरसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि इथे वर घेतल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय की छान अशी वृक्षासारखी स्थिती आहे की वर असं छान गोलाकार आकार आहे आणि खाली एक पाय आहे, ते झाडाचं खोड आहे. म्हणून याला नाव काय दिलेलं आहे तर वृक्षासन. याच्यामध्ये नजर जी आहे ती समोर आणि स्थिर ठेवायची आहे. म्हणजे शरीराचा बॅलन्स हा खूप छान सुधारणारं असं हे आसन आहे. आणि यात तुम्हाला काय दिसेल की पायाचे स्नायू तर खूप छान मजबूत होणार आहे, पाठीचे स्नायू छान मजबूत होणार आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून असं तुम्ही ते आसन करणार आहात. आणि मुख्य म्हणजे बॅलन्स जो आहे तो तुमचा खूप सुधारणार आहे. म्हणजे पुढे जाऊन बॅलन्स रिलेटेड काही तक्रारी ह्या मधुमेहाच्या रुग्णांना होण्याची शक्यता आहे, तर किंवा इतरही कुणाला वृद्धापकाळानंतर होण्याची शक्यता आहे, तर ते टाळण्यासाठी तुम्हाला ह्या आसनाचा खूप छान फायदा होणार आहे. म्हणून वृक्षासन करण्याची सुद्धा तुम्ही जर सवय करू शकलात तर खूप चांगलं आहे. नाहीच जमलं तर अगदी सुरुवातीच्या आसनांपर्यंत थांबलात तरी उभ्या स्थितीतली तेवढी आसनं केली तरीसुद्धा पुरेसं आहे. परंतु एक मी सांगितलं तुम्हाला वृक्षासन. त्याच्या पुढचं आसन आहे गरुडासन. गरुडासन जे आहे ते सुद्धा हाताच्या काही विशिष्ट पोझिशन साठी हे आसन आहे. म्हणजे हाताचे पायाचे स्नायू छान मजबूत व्हावे, तुमचा बॅलन्स खूप छान व्हावा, याच्यासाठी हे गरुडासन आहे. गरुडासनामध्ये सुद्धा सुरुवातीला तुम्ही दंड स्थितीमध्ये उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतर उजव्या पायाचा आधार घ्यायचा, उजव्या पायाला छान स्थिर करायचं आहे आणि डावा पाय जो आहे त्याच्या बोटाने, अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने घोट्याची बाजू जी आहे मागची ती धरायची आहे. आणि त्याच वेळ म्हणजे पायाची पण कंडिशन अशी ट्विस्ट अशी झाली आणि हात पण जो आहे तो पण तुमचा असा ट्विस्ट अशा पद्धतीने तुमचा हातसुद्धा केलेला आहे. आणि नजर जी आहे ती मात्र अगदी डोळे अगदी समोर असे ठेवायचे आहे. तर याच्यामुळे तुमचं एक कॉन्सन्ट्रेशन सुधारायला आणि खूप छान तुमचं बॅलन्सिंगचं टेक्निक हे तुम्हाला छान जमायला लागतं जर तुम्हाला गरुडासन आलं. आणि गरुडासन पण तुम्हाला खूप छान येतं आहे. यानंतर तुम्ही वातायतासन नावाचं जे आसन आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे त्यामध्ये हाताची स्थिती सेमच आहे, परंतु तुम्हाला खाली जे आहे ते गुडघ्यावर बसायचं आहे. त्यामुळे ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत त्यांनी ही आसनं कुठली करायची नाही आहेत. तो गुडघ्यावर बसायचा आहे आणि त्यानंतर एक पाय जो आहे तो मागेच आहे आणि पुढचा पाय जो आहे तो मात्र फोल्ड करून ठेवलेला आहे. तर अशी स्थिती ही वातायतासनामध्ये आहे आणि तेच पण ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावं, पण सगळ्यांना मात्र ते कंपल्सरी अजिबात नाही. याच्यानंतर अतिशय कठीण असं कपोतासन दिलेलं आहे, तर ते सुद्धा करायचं आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी फक्त कपोतासन करायचं आहे. सगळ्यांसाठी ते नक्कीच सांगितलेलं नाही. ह्या आत्तापर्यंत यातील एक अजून त्रिकोणासन नावाचं आसन आहे, तर ते सुद्धा वर्णन करायचं आहे. तर आतापर्यंतच्या भागात आपण हे एवढं सांगितलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या स्थितीतील आसनं पुढच्या वेळेला बघू. पण तुम्ही आसनाचा थोडा नियमित अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. तर आसनाचा नियमित अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि आसनं केल्यानंतर काय होतं आहे
की एक तुमचं फाउंडेशन तयार होतं आहे. पुढे जाऊन तुम्ही आसन तुमचं शरीर मजबूत व्हायला मदत होते. म्हणजे जर तुम्ही सतत नियमितपणे करत राहिला तर तुमची शरीराची स्थिती खूप छान सुधारते. मनाचा बॅलन्स खूप छान सुधारतो. तर मन आणि शरीर हे एक मजबूत करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला योगासनाचा पर्याय नक्कीच स्वीकारायला पाहिजे. पुन्हा भेटू पुढच्या भागात. आजच्या भागात एवढंच. तुम्ही आत्तापर्यंत माझं जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या माझ्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद द्या हीच एक विनंती. थँक्यू. आजचा दिवस शुभ हो.